भरारी, घेऊया उंच भरारी, उंच भरारी, घेऊया उंच भरारी. नमस्कार. उंच भरारी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या नात्यांवर अगदी विस्तृतपणे चर्चा केली. आपण त्या नात्यांमध्ये येणाऱ्या समस्या पाहिल्या, त्यांचं समाधान देखील पाहिलं. मागच्या भागात आपण हे पाहिलं की सर्व नाती आपण परमात्म्याबरोबर जोडू शकतो, पण ती नेमकी कशी जोडायची हे आज आपण बघणार आहोत. आपलं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आदरणीय शारदा दीदी. दीदी, तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. ओम शांती. ओम शांती. दीदी, आता आपल्याला हे कळलंय की सर्व नाती आपण परमात्म्याबरोबर जोडू शकतो, मग ती आता जोडायची कशी ह्याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. जोडण्याअगोदर आपल्याला हेही माहीत पाहिजे की परमशक्ती काय आहे आणि परमशक्तीपर्यंत पोहोचण्यास करता मग माझी भूमिका काय आहे किंवा मी पण स्वतःला काय समजायला पाहिजे. कारण आतापर्यंत आपण मंदिरामध्ये गेलो, तिथे पण छान एक देवी किंवा देवतांची मूर्ती होती आणि मी सुद्धा ह्या मूर्तीच्या रूपामध्ये त्यांची पूजा करत होते, आराधना करत होते. मूर्तीच्या रूपामध्ये पूजा करत होते म्हणजे हे शरीर सुद्धा एक मूर्तीच आहे ना, हे सुद्धा एक चित्रच आहे. अच्छा. तर मी शरीराच्या माध्यमातून त्यांची पूजा करत होते. आता परमशक्ती जे आहेत ह्यांना चित्र नाहीये, ह्यांना स्वतःचं शरीर नाहीये, ही निराकार शक्ती आहे. कारण ते जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये येत नाही. म्हणजे परमात्मा निराकार आहे. निराकार आहेत, म्हणून आपण त्यांना परमपिता म्हणतो. आपण एक आत्मा आहोत, आपण जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये येत असतो. आणि जे देवी देवता आहेत ते दिव्य पुरुष आहेत, त्यांच्यामध्ये दिव्यता आहे आणि आपण फक्त एक मानव आहोत. अच्छा, म्हणजे ते देवी देवता पण जन्म मृत्यूच्या चक्रात येतात. अच्छा. पण ही परमशक्ती जी आहे ह्या सगळ्या गोष्टींपासून ती वेगळी आहे. ओके. मग परमशक्ती बरोबर बोलण्यासाठी मला सुद्धा माझ्या शरीराचं भान विसरणं गरजेचं आहे. जर मी शरीराला सर्व काही समजू लागले तर मी त्या निराकार शक्तीपर्यंत पोहोचू शकणार नाही. मग त्याकरता मी ह्या शरीराला चालवणारी चैतन्य शक्ती आत्मा आहे, त्यालाच आपण एनर्जी म्हणतोय. बरोबर. आज आपल्या शरीरामध्ये ती एनर्जी आहे, आत्मा आहे, म्हणून आपलं शरीर गरम आहे. आणि जशी ती आत्मा ह्या शरीरातनं एक्झिट होते, बाहेर पडते, तर शरीर थंड होतं, शरीराच्या हालचाली बंद होतात. म्हणजे त्याला आपण मृत्यू म्हणतो तेच, की जेव्हा आत्मा शरीरातून बाहेर जाते तो मृत्यू. मृत्यू होतो शरीराचा. शरीराचा मृत्यू होतो. आत्मा तेही अमर आहे, अविनाशी आहे. आत्मा शरीरामध्ये आहे म्हणून आपण बोलतोय, ऐकतोय, बघतोय, चालतोय. मग ही जी आत्मा आहे ही आत्मा परम शक्ती बरोबर किंवा परमात्मा पिता जे आहे ह्यांच्याबरोबर बोलू शकते. अच्छा, मग ती कशी बोलू शकते? म्हणजे शब्दांद्वारे का कशी बोलणार आत्मा परमात्मा? आता आत्मा जी आहे, ज्यावेळेस आपल्याला एखाद्या व्यक्तीबरोबर बोलायचं असेल तर आपल्याला शब्दांची गरज आहे, आवाजाची गरज आहे, एक्सप्रेशनची गरज आहे. परमशक्ती जी आहे, ज्यांना आपण ईश्वर पिता म्हणतो, ते आपल्या आत्म्याचे वडील आहेत. आत्मारूपी मुलगा आहे आणि पिता जे आहेत हे परमात्मा आहे. मग ह्यांच्याबरोबर बोलण्यासाठी मला मराठी, हिंदी या भाषेचं बंधन नाहीये. कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही बोलू शकतात. फक्त बोलण्यासाठी तुम्हाला तुमची भावना फार गरजेची. आता ज्यावेळेस मी सर्वप्रथम, म्हणजे ही 22 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ह्या विद्यालयाच्या संपर्कामध्ये आले आणि मी 7 दिवसाचा कोर्स केला. त्यामध्ये राजयोगा मेडिटेशनचा ज्यावेळेस लेसन चालू होता, दीदींनी सहज सांगितलं की ईश्वर पिता जे आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही सर्व संबंध जोडू शकतात. आणि मी अक्षरशः इतकं कुतूहलाने विचारलं, दीदी सर्व संबंध? तर दीदी म्हणे हो, अगदी सर्व संबंध. तर मला मित्र जे आहे हे बनवावे कधी लागलेच नाही. सहज कोणाबरोबर मैत्री होऊन जायची.
मग मी विचार केला, मी ईश्वरांबरोबर मैत्रीचा भाव ठेवला तर, मित्रत्व मी त्यांच्याबरोबर निर्माण केलं तर. आणि मी माझ्या मनाशीच म्हणजे विचार करायला लागले, आपण किती छान आहोत ना. मी स्वतःलाच म्हणायला लागले, आपण किती छान आहोत ना. आज माझ्या जीवनामध्ये किती सुंदर प्रसंग निर्माण झालाय आणि तो केवळ त्या दीदींमुळे झालाय. की त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ईश्वरांना माता, पिता, बंधू, सखा, आणखीन ह्याच्या पलीकडे सुद्धा नाते जोडू शकतात. अच्छा. पण माझ्यासाठी मित्राचं नातं अतिशय समर्पक राहिलं आणि मी त्यात खूप छान छान अनुभव घेतले. मग ह्या अनुभव करण्यासाठी तर मला जास्त काही कुठे तपस्या करावी लागली नाही, किंवा मला त्यांच्यासोबत बोलायचंय तर मग मला ह्याच ठिकाणी बसावं लागेल, मग वेळेचं काहीतरी बंधन येईल, असं काहीही नाही. मी तर कधी रस्त्याने चालता चालता पण त्यांच्याशी बोलायचे, मनातल्या मनात. कारण ती निराकार शक्ती आहे, संपूर्ण जगाला चालवणारी शक्ती. फक्त एवढंच आहे की ज्यावेळेस मी त्यांच्यावर बोलते ना, त्यावेळेस ह्या दुनियेला विसरून जाते. मग ते अर्ध्या मिनिटासाठी असेल किंवा 1 मिनिटासाठी असेल. आणि त्याच्यातनं मला इतके सुंदर अनुभव मिळतात की असं वाटतं ती परमशक्ती माझ्या समोर येऊन उभी आहे. मित्र म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघत होता, एक सखा म्हणून. तर डोळ्यासमोर नक्की तुम्ही काय आणायचा? कारण तुम्ही म्हणलात की तो निराकार आहे. मग डोळ्यासमोर नक्की काय यायचं तुमच्या मित्र म्हणून? परमात्म्याचं स्वरूप जे आहे हे ज्योतिर्बिंदू आहे. जसं आपले वडील सुद्धा आपल्या शरीरासारखेच आहे, किंवा जसे वडील आहेत तसे आपण पण आहोत. तसंच मी आत्मा बिंदू स्वरूप आहे, तसे ईश्वर ज्योतिर्बिंदू आहेत. परंतु त्या बिंदूमध्ये हजारो सूर्यांचं तेज आहे. ते शांतीचे सागर आहे, आनंदाचे सागर आहे, ते सर्व शक्तिवान आहेत. परमात्मा म्हणजे असं काही चित्र नाहीये, ते त्याच्याही पलीकडची एक शक्ती आहे. आता कधी कधी काही लोक म्हणतात की परमात्मा आहे तर आम्हाला दाखवा. ते दाखवण्याची गोष्ट नाहीये. जसं आता हवा वाहते, हवा दिसत नाहीये पण अनुभव होतोय. बरोबर. फूल आहे, फुलातनं सुगंध येतोय, सुगंधही दिसत नाहीये, पण आपण म्हणतो अरे हा सुगंध किती सुंदर आहे, कुठून येतोय. तसंच परमशक्तीचं आहे की परमशक्ती ही दाखवण्याची गोष्ट नाहीये, ही बघण्याची गोष्ट नाहीये, आणि ह्या डोळ्यांनी तर मुळीच दिसू शकत नाही, पण अनुभव करण्याची गोष्ट. आणि ज्यावेळेस तो अनुभव व्हायला लागतो ना, त्यावेळेस आपली अंतरात्मा जी आहे ती अतींद्रिय सुखाचा अनुभव करायला लागते. म्हणजे आता आपण चर्चा करतोय सखा, कशा सखाच्या रूपामध्ये तुम्ही अनुभव केला किंवा मी अनुभव करते, तर केवळ मी हा विचारांच्या माध्यमातून केला. विचारांच्या माध्यमातून मी त्याच्याशी बोलत गेले आणि तो मला त्याची उत्तरं देत गेला. मग ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये जे डेली क्लास चालतात, त्या डेली क्लास मधून सुद्धा मला खूप प्रश्नांची उत्तरं मिळत जातात. अच्छा. आणि परमात्मा ही अशी शक्ती आहे, ते ग्रुपमध्ये पर्सनल मुलाखत करत असतात, 1 to 1. असं वाटतं ते फक्त माझ्यासाठीच सांगत आहे, इथे दुसरं कोणीच नाहीये. बसलेले भरपूर लोक आहेत. हे फक्त परमशक्ती करू शकते, आणि ते जाणवतं, अनुभव होतो. त्यावेळेस ही आत्मा आतून सुखावते. म्हणजे हे बघण्याची गोष्ट नाहीये, दाखवण्याची गोष्ट नाही, पण मात्र अनुभव करायची गोष्ट आहे. तर सखा रूपामध्ये मी आजही अनुभव करते, आणि छोट्या छोट्या गोष्टी मी त्यांच्याबरोबर बोलत असते. कारण सखा हे असं नातं आहे ना, जिथे काहीच बॉन्डिंगच नाहीये. अगदी. कधीही कुठेही वडील म्हटल्यानंतर मनामध्ये येतं की नको, ते फार मोठे आहेत. त्यामुळे मला ते कधी भावलं पण नाही की मी ईश्वराला वडिलांच्या रूपामध्ये बघावं. पण खरं नातं तेच आहे आपलं. मित्राचा संबंध कसा जोडायचा हे तुम्ही सांगितलं. आता माता पिता हा संबंध कसा जोडायचा त्याच्याबरोबर? माता आणि पिता ईश्वर आहेच. तर इथे राजयोगा मेडिटेशन मध्ये ना खूप छान सांगितलं जातं. म्हणजे ते माझ्या मनाला तर खूप भावलं की पिता जे आहे त्यांना आपण कधीच पिता म्हणत नाही, त्यांच्या नावाने कधी आपण हाक मारत नाही. मग इथे दीदींनी सांगितलं की तो ज्योतिर्बिंदू आहे आणि त्याचं नाव शिव आहे.
त्याचं नाव आहे शिव. शिव. हा, तर आपण वडिलांना कधी नावाने पण हाका मारत नाही. मग त्याच्याही पुढे दीदींनी सांगितलं की तो आपला पिता आहे, तर आपण इथे प्रेमाने शिव बाबा म्हणायचं. शिव बाबा. हा, म्हणजे बाबा, दीदींनी सांगितलं बघा आता तुमच्या घरामध्ये एक सदस्य वाढलेला आहे आणि शिव बाबा हे सगळ्यात मोठे आहेत. मग बाबा बरोबर तुम्ही आता प्रत्येक मनातला भाव बोलत जा. तर मग मी म्हंटल ठीक आहे दीदी, हे खूपच छान आहे. तर आता माता पिताच्या रूपामध्ये मी कसा अनुभव करू? तर दीदींनी सांगितलं माता पिताच्या रूपामध्ये तुला अनुभव होईल. तो कुठल्या रूपामध्ये? तर तू जे जे विचार करशील, जे जे विचारशील शिवबाबांना, तर बाबा आहे ना त्या गोष्टी तुला त्याची उत्तरं देत जातील, त्याची तुला मदत होत जाईल. म्हटलं ठीक आहे. मग मी त्याच रात्री बाबांना सांगितलं, बाबा मला सकाळी ना पहाटे 5ला उठायचंय. कारण माझ्यासाठी 5ला उठणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होते त्यावेळेस, 22 वर्षापूर्वी. आणि सकाळी ज्यावेळेस डोळे उघडले, कम्प्लीट काटा जो होता तो 5 वरती होता. म्हणजे ही पालनाच आहे ना. जसं आपण घरामध्ये आईला सांगतो की मला सकाळी उठव 5 वाजता, एखाद ते सुद्धा मागे पुढे होऊ शकतं. म्हणजे त्या मातेने तुम्हाला बरोबर 5 वाजता उठवलं. हा, माता पिता बनून ते मदत करतात ते ना. तर 5ला सांगितलं तर बरोबर मला 5ला जाग आली आणि कोणी हलवलं नाही, कोणी बोललं नाही, काय नाही. इतका सुखद अनुभव होता. मग मला ते आणखीन छान वाटायला लागलं. मग मी कधी कधी शिवबाबांना सांगायचे, बाबा मला 1 तासानंतर ना ही गोष्ट आठवण करून द्या. आणि बरोबर 1 तासानंतर ती गोष्ट आठवायची. त्यामुळे आणखीन छान वाटायला लागलं. तर माता पिता बनून तो आपली खूप छान पालना करत असतो. तसंच ते शिक्षक बनून सुद्धा पालना करतात. तर ब्रह्माकुमारी विद्यालय जे आहे, 7 दिवसाचा राजयोगाचा कोर्स झाल्यानंतर मग रोज प्रॅक्टिस पण करायला हवी ना. मग मेडिटेशन करण्यासाठी आपल्याला आहे ना ज्ञानाचं भरपूर भांडार असायला पाहिजे. ज्ञानाचा भरपूर भांडार असायला पाहिजे. आणि हे विद्यालय आहे, इथे शिक्षण दिलं जातं. तर शिव बाबा रोज सकाळी शिक्षक बनून ज्ञान देत असतात राजयोगाचं. ओके. कारण मला त्याच्याबरोबर काय बोलायचंय, कसं बोलायचंय, कसं राहायचंय, हे सगळं त्यातनं सांगितलं जातं. मग अक्षरशः इतक्या छोट्या छोट्या गोष्टी की मोठ्या आवाजात बोलायचं नाही. मग त्याच्यासाठी ते टीचर बनून काय सांगतात, जे मोठे लोक असतात ना ते एकदम सॉफ्ट बोलतात, कमी बोलतात. मग छोट्या छोट्या गोष्टी लक्षात यायला लागल्या की अरे खरंच आपण हळू बोलायला पाहिजे, कमी बोलायला पाहिजे. म्हणजे ते शिक्षक बनून रोज शिकवतात. आणि मग हे शिक्षण घेतोय, हे हळूहळू जीवनामध्ये तर लगेच नाही येत. कारण ह्या जन्मातले संस्कार, पूर्वजन्मीचे संस्कार, आणि हळूहळू खूप लोकांना बघून बघून चांगल्या गोष्टी तर सोडूनच दिल्यात. त्यामुळे ही गोष्ट, हे जे शिक्षण आहे अगोदर समजून घ्यावं लागतं. आणि जसं जसं समजायला लागतं मग हळूहळू ते वापरायला लागतो. बरोबर. आणि त्याचा वापर व्हायला लागल्यानंतर एक छान वाटायला लागतं की अरे हो, आपण हे ज्ञान आहे शिवबाबा शिक्षक बनून जे देतात ते आपण आणू शकतो जीवनामध्ये. आणि ते सद्गुरू सुद्धा आहेत. तर ते सद्गुरू बनून सद्गती करतात. अच्छा. सद्विचार देत असतात, सत्य ज्ञान सांगत असतात. त्यामुळे ह्या गोष्टींचा किंवा ह्या रूपांचा, ह्या नात्यांचा अनुभव आपोआपच यायला लागतो ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल राजयोगा करायला लागतो. अच्छा. माता पिता, मित्र, सद्गुरू, शिक्षक, हे सगळे संबंध आपण पाहिले की कसे अनुभव करायचे. मग तो आपला बंधूही आहे, मग तो संबंध कसा अनुभव करायचा? आपण बघतो की बहीण आणि भाऊ हे नातं खूप छान आहे. आणि ज्यावेळेस रक्षाबंधन जवळ येते तर बहीण पण भावाची आठवण करते आणि भाऊ देखील बहिणीची आठवण करत असतो. पण ह्या नात्यामध्ये सुद्धा म्हणजे मला असं वाटतं कुठेतरी लिमिटेशन्स येतात. कारण आजकाल तर बहीण कधी परदेशात, भाऊ कधी परदेशात, कधी देशामध्ये असं. तर जर त्या बहिणीला खरंच गरज असेल तर भाऊ खरंच पोहोचू शकेल का त्यावेळेस?
म्हणजे हा पण एक मनामध्ये येणारा मोठा प्रश्नच आहे. आणि खरंच तसं होत नाही, कारण खूपच गोष्टी येतात मध्ये. पण शिवबाबा जे आहेत हे बंधू बनून सुद्धा आपली रक्षा करतात. मग तुम्ही कुठेही असा, परदेशात इथे कुठेही असला कुठेही तरी असू द्या. तो आपली रक्षा करू शकतो बंधू बनून. आणि आपल्याला तर माहित झालंय त्याच्यावर बोलायची एकच भाषा आहे आणि ती भावनेची. हो. आणि ज्यावेळेस बाबांची आठवण करतो की बाबा आता खरंच तुझी खूप गरज आहे मला, तू आता बंधू बनून ये, भाऊ बनून ये, मला आता दुसरं काहीच माहिती नाहीये, त्या ठिकाणी अनुभव होतो, मदत मिळते. आणि तो काही प्रसंग असेल छोटा मोठा, त्या प्रसंगामधून आपण सुरक्षित बाहेर येतो. कारण तो मदतीसाठी बसलेलाच आहे, फक्त आपण हाक मारत नाही त्याला. आणि जशी आपली हाक त्याच्यापर्यंत पोहोचते तो लगेच मदतीला येतो. म्हणजे हे असं बंधन आहे जे रक्षा करतं, रक्षा करतो. आणि असे अनुभव राजयोग मेडिटेशन करणारे जे आहेत त्यांच्याकडे असंख्य असे अनुभव आहेत, विविध अनुभव आहेत. आणि वेळोवेळी ते ऐकवत सुद्धा असतात की दीदी आज मला शिवबाबांकडनं असा असा अनुभव आला आणि खूप मोठं संकट होतं, पण त्या संकटामधून मी सुरक्षित बाहेर आलो किंवा सुरक्षित बाहेर आले. तर त्याला तुम्ही ज्या संबंधाने बोलवाल, आता किती येणाऱ्या माता आहेत त्या शिवबाबाला मुलगा मानतात, मुलाचं नातं जोडतात, तोही संबंध बोलतात. कारण आजकाल मुलं जवळ राहतच नाही ना, कामाच्या निमित्ताने, काही ना काही निमित्ताने. तर मग आता काय करायचं, घरामध्ये एकटंच वाटतंय किंवा काही कामं असतात, जसं घरात कधी बाई येत नाही काम करायला, कामवाली येत नाही, मग आता मला एवढं करायचंय, शरीर साथ देत नाहीये. मग ते इतक्या आनंदाने उमंग उत्साहाने शिवबाबाला सांगतात की तू माझा मुलगा आहे, आता कामवाली आलेली नाहीये, तुला मला मदत करायची आहे, चल आपण झाडू लावूया. आणि ते काम न होता ती सेवा वाटायला लागते, तो आनंद वाटायला लागतो आणि त्यातनं ते सहज होऊन जातं. आणि ते कसं झालं लक्षात पण येत नाही, कारण तो एक आनंद मिळत असतो. मग ईश्वर जे आहेत, शिवबाबा जे आहेत, ते आंतरिक शक्ती, ऊर्जा वाढवतात. कधी कधी तर असं होतं कामवाली येणार नसते, पण ती अचानक येऊन उभी राहते. मग असं शिवबाबांनीच तुला पाठवलं. म्हणजे असे छान अनुभव त्या ठिकाणी येत असतात. आणि ती पण म्हणते हो खरंच मला यायचं नव्हतं, पण माहित नाही मी कशी येऊन पोहोचले इथे. म्हणजे शिवबाबाशी तुम्ही ज्या नात्याने बोलवाल, ज्या नात्याने तुम्ही त्यांना आठवण कराल, तो ते नातं पूर्ण करतो. फक्त कमी पडते ती आपली. बरोबर. ह्या सगळ्या नात्यांचा मी वेळोवेळी अनुभव केलाय. कारण मला देखील आता पूर्ण 22 वर्ष होता ते राजयोग मेडिटेशनची मी प्रॅक्टिस करते. तर मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा ह्याचा अनुभव करावा. नक्कीच. आणि हे ह्याच्यासाठी फक्त तुम्हाला टाइम काढायचा आहे, तो पण फक्त 1 तास. 1 तास काढायचा आणि राजयोग मेडिटेशन आणि ती शक्ती काय आहे आणि तो आपल्याला मदत करण्यासाठी बसलेला आहे. मग आणि आज आपल्याला मदतीची गरज पण आहे ना, कुठे कुठे मदत मागावी आणि कोण आपल्यासाठी रिकामं आहे. मग शिवबाबा जर मला मदत करायला बसलेले आहेत तर मला ती मदत घ्यायला पाहिजे ना. तर मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही एकदा 7 दिवसाचा कोर्स करा, त्याच्याबरोबर नात्यांचा अनुभव घ्या आणि आपलं जीवन सुखद आणि आनंदी जगा. 7 दिवसाचा कोर्स झाल्यानंतर मग इथे रोज अभ्यास असतो. ओके. तो अभ्यास म्हणजे स्वतः ईश्वर आपल्याबरोबर बोलतो, त्याला आम्ही मुरली म्हणतो. अच्छा, स्वतः ईश्वर आपल्याबरोबर बोलतो. मग तो कशा स्वरूपात बोलतो? तर ईश्वरांचे महावाक्य असतात. अच्छा. मग सेंटरच्या ज्या बहिणी आहेत ते महावाक्य वाचून दाखवतात. आणि जसं मी सांगितलं ना की तो पब्लिक मध्ये पण पर्सनल मुलाखत करत असतो, 1 to 1. असं वाटतं की हे माझ्यासाठीच आहे आणि हा काल होता माझ्या बरोबर. आता त्या मुरलीमध्ये येतं रडायचं नाही, खरं हे हिंदीमध्ये असतं, रोना ये कमजोरी है, ते महावाक्य ईश्वरांचं. मग सहजच कधी कधी विचारलं जातं क्लासमध्ये, काल कोणी रडलं का?
मग कोणाच तरी हात वरती होतो. मग त्यावेळेस सुद्धा असं वाटतं की अरे मी काल रडले काही ना काही कारणाने, माझ्या डोळ्यातनं अश्रू आले, पण बाकीच्यांना त्या अश्रूचं काहीच नव्हतं. आणि हा माझ्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होता. आणि आता तुम्हाला सांगतोय रडणं हे कमजोरी आहे, म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय हवंय मला. तर ते त्या महावाक्यांमधून आपल्याला रोज नवनवीन गोष्टी मिळतात. आणि ज्यावेळेस आपण ऐकतो ना त्यावेळेस असं वाटतं खरंच हेच मला पाहिजे होतं आणि हेच शिक्षक बनून मला इथे मिळतंय. आणि स्वयं परमात्मा येऊन तुमच्याशी बोलतोय. म्हणजे काय होतं, कधी कधी असं वाटतं मीच एकटी बोलते, त्याला ऐकायला येतंय की नाही. पण ज्यावेळेस मुरली क्लासमध्ये येतो ना त्यावेळेस त्याचा रिस्पॉन्स कळतो की माझ्यापेक्षा तो जास्त बघतोय मला आणि मला जास्त तो ऑब्झर्व करतोय आणि माझं कुठे चुकतंय, कुठे बरोबर आहे ते सुद्धा तो मुरलीमधून सांगतो. मुरली क्लास म्हणजे तुम्ही जे म्हणलात 7 दिवसांच्या कोर्स नंतर जो रोज अभ्यास असतो, जे रोज ऐकलं जातं, महावाक्य, ईश्वरांचे महावाक्य. दीदी, तुम्ही इतक्या भागांमध्ये विविध नात्यांबद्दल आम्हाला सांगितलं, त्यांचं महत्त्व सांगितलं, या नात्यांमध्ये सामंजस्य कसं आणायचं हे देखील सांगितलं, आज ईश्वराबरोबर सगळी नाती कशी जोडायची हे सांगितलं, आमचं इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. ओम शांती. ओम शांती. दर्शक हो, उंच भरारी या कार्यक्रमात नातेसंबंधांवरच्या या उपशृंखलेतून आपण खूप काही जाणलं. खूप सुंदर आपली चर्चा झाली. ईश्वराबरोबर आपण सर्व संबंध कसे जोडू शकतो हे देखील आज आपण पाहिलं. मला खात्री आहे तुम्हाला ही उपशृंखला खूप आवडली आहे. दर्शक हो, तुम्ही देखील या शृंखलेत, या चर्चेत आमच्याबरोबर सहभागी झालात म्हणून तुमचे खूप खूप आभार. असाच एक नवा विषय घेऊन भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. उंच भरारी, येऊया उंच भरारी, उंच भरारी.